नमस्कार मंडळी, मी विनय प्रकाश रावराणे, तुमच्या संघाचं स्वागत आहे मालवणी ऑन व्हील्सवरती. मालवणी ऑन व्हील्समध्ये नवीन आहे ना सध्या, आम्ही पण शिकतो. तर आपण आता चाललो आहे परत गावाला, सप्त्याला चाललो आहे, भिरोंड्यात चाललो आहे सासरवाडीला माझ्या. सो रात्रीचे आता किती वाजलेत, 1:15 वाजलेत. नागोठण्याला पोचलो आहे. नागोठणा क्रॉस केला म्हणजे वाकण क्रॉस केलं आहे, नागोठणा वाकण. पनवेलला तर तुम्ही रोडवरती आलात ना, मुंबई गोवाला आलात ना, की मला वाटतं नागोठण्यापर्यंत डिवायडरवाला चांगला रोड आहे, तुम्ही गाडी घेऊन येऊ शकता. ओके, डेमध्ये वगैरे. आणि नाईटला पण आता रजारी आहे बऱ्यापैकी. इथे हॉटेलला समजा तिथे पण रजारी आहे. फक्त नागोठणा त्या स्टार्टिंग पॉईंट आणि एंडिंग पॉईंट म्हणजे वाकणच्या जरा जवळ तिकडे थोडंसं काम चालू आहे, तेव्हा डायव्हर्जन्स आहेत. आणि तिकडून पुढे आलो आपण, वाकणकडनं पुढे आलो तर परत डिवायडरवाले रोड आहेत. अजून आता बघा पुढे कसं काय. सध्या आता आम्ही चहाला थांबलो आहे, ते जरा घरगुती चहा नाश्ता चालला आहे हळूहळू. ओके, इथे हॉटेलला पण लक्झरी आहेत. बरेच लोक गाड्या आता घेऊन, मला वाटतं काय माहीत नाही विकेंड आहे म्हणून का काय लॉंग विकेंड आला आहे कोणता, काय मी बघितलं नाही काय. तर सगळे गाड्या घेऊन बरेच जण मुंबईवरून निघाले आहेत. सो सप्त्याचा ब्लॉग वेगळा असेल, हा डेली ब्लॉग वेगळा असेल. ओके, तर चला या बघूया आपण. आता पहिलं पराठा आणला घरनं आणि चहा आणली आहे. तो पराठा आहे ना, आलू पराठा आहे. आलू पराठा मम्मी के हात के, आईने तू केले ना दोघींनी. आणि चहा आहे. चहा कशात घेतो आपण? चहा पोर्टेबल कप आम्ही घेतलेला मागे 15 ऑगस्टच्या एका ब्लॉगमध्ये मी दाखवलेला पोर्टेबल कप. दादरला प्लाझा टॉकीजच्या बाजूला समोर मिळतात ते काका. प्लाझा नाही, छत्रपती शिवाजी महाराज मंदिर. त्यांचा तो हे आहे ना, स्टॅच्यू आहे ना, तिकडे असतात ते काका. तर बघूयात आपण, चहा पण घेऊया, निघूयात आपल्याला पुढे जाग्यात येतात. आणि आपल्या गाडीचे जरा विषय नंतर सांगतो तुम्हाला हळूहळू एक करून. निघालो तेव्हा कसे विषय झाले ते. आज आमच्याकडे नवीन मेंबर आमच्याकडे. हॅलो, हाऊ आर, गुड मॉर्निंग. झाली झोप? चला आता चहा पिऊ घेऊ सगळ्यांनी. बऱ्याच गाड्या आहेत, चालू आहेत रजारी गाड्या. सो गुड मॉर्निंग मंडळी, गुड मॉर्निंग. सो आता आपण आलेलो आहोत, ऑलमोस्ट राजापूर क्रॉस केलेलं आहे, म्हणजे राजापूर बॉर्डरलाच आहोत. आणि आपण रात्री 12ला निघालेलो, 11ला निघालेलो. आणि नंतर आता 6:15 झालेत, राजापूरला आलो आहे. आता नाश्ता करायला थांबलो. इकडे दाखवतो तुम्हाला मी कुठे ते आहे. मिसळ, मटकी मिसळ आहे, परत त्यांच्याकडे पावभाजी आहे, पोहे आहेत आणि अजून बरंच काही आहे त्यांच्याकडे नाश्ता. तर बघा, नाश्ता करून घेऊ पहिलं आणि तुम्हाला स्पॉट दाखवतो. राजापूर तुम्ही क्रॉस केलं ना की असा मंदिर आहे. एक मिनिट, हा राजापूरचा मुंबईवर येणारा रोड आहे आणि आपला हा वैभववाडी कोकणात येणारा रोड आहे. सो इथेच आपण थांबलो आहे. इकडे नाश्ता सेंटर एक आहे काकांचं. तर काकांकडे बघूयात आपण. आपल्याला इथे प्रत्येक गोष्टीचे रेट बीट दिलेत त्यांनी काकांनी. इकडे हे वेगळं दिलं आहे काहीतरी. मटकी मिसळ आहे, पोहे, पावभाजी आहे, अंडा ऑमलेट आहे आणि अंडा भुर्जी आहे. बघू आता काय काय मिळतं आपल्याला खायला. इकडे सेल्फ सर्व्हिस आहे, खिचडी पण आहे, अंडा मॅगी पण आहे यांच्याकडे. सो काय मग नवीन आहे, नाश्ता सेंटर म्हणून चालू झाला नाही. पियुष पण आहे यांच्याकडे. आणि मेन म्हणजे सगळं बेस्ट काय म्हणजे सेल्फ सर्व्हिस आहे यांच्याकडे. काय मग स्नेहा, गुड मॉर्निंग. मस्त प्रॉपर झोप झालेली आहे स्नेहाची. मुंबई गोवा हवेलाच आहे. सो म्हणून आता बघूया आपल्याला. आता आपण नाश्ता मागवला आहे, काय काय तर बघूया आपल्याला नाश्ता आता. आपण आपली मिसळ घेतोय. पद्धतशीर आहे मिसळ. त्यामध्ये मटकी आहे ना ही, मटकीची भाजी आहे, शेव आहेत आपले, शेव आहेत, फरसाण आहे. आणि हे स्पेसिफिकली गावचा फरसाण आहे वाटतं, मला वाटतं हे आपण गावी जास्त खातो, बारीक शेव आणि ते जाड शेव.
कोथिंबीर आहे, गार्निशिंगला पाव आणि आपल्या गावच्या प्रकारचे पाव एक्स्ट्रा पाहिजे ना. होय 2 पाव एक्स्ट्रा आहेत आणि कांदा आणि लिंबू. धन्यवाद. टेस्ट करून सांग. सांभाळून टेस्ट करके सांगू जरा. मला काय काय बघ त्याच्यात पहिलं, त्यामध्ये काय काय बघ तुला कळेल अंदाज. हे मटकी आहे सगळं, मटकी आहे, पाव आहे, कांदा आहे, लिंबू आहे. त्याच्यात काय काय भाजी घातली मटकीची ना. मटकीची भाजी. पोहे घ्या. चला आपल्या तर पोहे पण रेडी आहेत. अरे वा एकदम गरम गरम. 1 चमचा द्या एक्स्ट्रा दादा. आहे ना. आहे. थँक्यू. अजून काय चांगलं रे. मॅगी. हां मॅगी. 1 मॅगी होता. हा येऊ दे आरामात होते काय हरकत नाही. थोडं कसं आहे, टेस्टी आहे, स्पायसी आहे नाही ना. स्पायसी नाही ना, म्हणजे बरोबर आहे ना. अच्छा स्वतः आवाज आपल्याला क्लिअर आहे. इकडे गाड्यांचे आवाज, त्यांचे गाण्यांचे आवाज तर कमी झालेत, पण ठीक आहे चालेलच. पोहे सांग कसे टेस्ट करून. पोहे तुम्ही गावाला मोबाईल सांगितले पोहे मी बघतो. मला म्हणजे मी म्हटलं वेगळं ट्राय करा. दोघं एकच मी चुकून बंद केलेलं रे. काय आता कांदा मसा असं का कांदा आपलं कांदे पोहे वगैरे नव्हता. लिंबू प्यायला काय झालं. आता लिंबू पाहिजे मसाल्याची हो पद्धतशीर मॅडम. आणि हा लिंबू पिळला नका. पाय गरम असले पायावर पडेल. हळू घेस नाही. असं वाफायचं. टेपला काय झालं मला टेप दिलता तुम्ही कॉलेज फोन केला. ये लवकर इकडे या साईडला. वाफा बघायच्यात फोन आला होता. आणि इकडे कचरा चालली आहे. तो मस्त सगळं गरम गरम आहे जेवण. हो मस्त. म्हणजे काका ते ना 6 वाजता ओपन करतात हे आणि सगळे इथे बनवतात. होय काका स्वतः इथे बनवतात. फोन लावा सांगतो मला पण लक्षात नाही काय. मला पण लक्षात नाही. हा मॅगी मी सांगते. एकदम गरम गरम मॅगी बनवलेला आहे आणि एकदम मसाला मॅगी आहे ना. खूपच गरम आहे. हो गरम तर आहेच. मस्त प्रॉपर त्याचा जो चाट मसाला वगैरे प्रॉपर पडला ना एकदम मॅगी. आणि पाव आणि मिसळ भारी लागतं ना. आपल्या गावच्या टाईपचे पाव आहेत, गावचे पाव आहेत. हे पण मस्तच झाले. आणि मेन म्हणजे हे काका आहेत. थँक्यू. मस्त आहे. आवडलं सगळ्यांना आवडलं. आपलं नावच आहे ना नाश्ता सेंटर. नाश्ता सेंटरच नाव आहे ना हॉटेलचं. राजापूरमध्ये मोडतं का कशामध्ये. राजापूर 4 किलोमीटर ना. हां मुंबईवरून आपण आपल्या वैवडीत कणकवलीत जाताना राजापूरपासून पुढे 4 किलोमीटरला हायवेलाच आहे लागून. सकाळी 6 वाजता काका येतात आणि इकडे गरम गरम नाश्ता रेडी असतो मस्तपैकी पद्धतशीर खायला. कधी या साईडला आलात तर आज आपला अनिरुद्ध प्रवास बोलणार तो मालवणी ऑन व्हील्स रेफरन्स आहे. आणि करू का चांगला ना मस्त आहे.
अशा प्रकारे आलेलं आहे कणकवली मार्केट. सो आता इथे बघूया आता काय काय सकाळ चालू झाली आहे. बाजार भरलाय ब्रिजच्या खाली. हो हार घेऊचे आहेत ना हार घेऊन तेव्हा हार घेत मार्केट आहे कणकवली मार्केट आहे. आता आपण जरा काहीतरी घेऊन जाऊया घरात काहीतरी खाऊ घेऊन जाऊया. आणि अशा प्रकारे वी हॅव रिच्ड आणि आपण इकडे हार घेऊया सगळं घेऊ. सो आता आपण उतरलोय कणकवलीला. थोडं शॉपिंग करूया घरचं सामान घेऊन जाऊया. थोडा आवाजाचा इश्यू असेल तर मार्केट भरलं आहे ते ऑलमोस्ट चालू झालं म्हणजे सकाळचं 8:45 वाजता. हार बघूया हार कसे वगैरे विचारूया त्यांना. इथे भाजी आहे भाजीपाला मार्केट आहे सगळं. आणि काय मोठं कसं 350 तो ओके काय काय होता तो घेतो घे ना. आणि आता कोणता हां येतो तेव्हा. आणि आपण आता इकडनं आलो मुंबईवरून. आता आपल्याला पुढे जायचं आहे लेफ्ट मारायचं आहे स्टेशन रोडला. तिकडनं आपण बिरावंडे आणि मागे डेपो आहे. मागे तिकडे वाटतं आहे इथे कुठे डेपो आहे. बघायचं आपण काय काय घ्यायचं माहिती आपल्याला. आलं कनेडीला वाजले आपल्याला 9 वाजले बरोबर. हो आता आपण जरा कनेडीची शॉपिंग बघायला शॉपिंग करूया दूध घेऊया. काका अजिबात हटत नाहीत. 12 सो आपण बघायची सांगितलं ना नाश्ता वगैरे केला आपण. आता मग कणकवलीमध्ये आलो. कणकवलीमध्ये हार घेतला आपण देवाला सप्त्याला. आणि आता कनेडीत थांबलो. कनेडीत 12 तासाचा म्हणजे 11 निघालो. आणि 10 तासाचा रनिंग आहे ॲक्च्युली. रोड चांगला आहे पनवेलपासून नागोठण्यापर्यंत रोड चांगला आहे. नागोठणा सिटीमध्ये एवढं काम चालू आहे. तिकडनं पुढे वाकणपासून पुढे रोड चांगला आहे. इला चेडू इला. तर मग आपण तिकडनं वाकणपासून पुढे रोड तसा चांगला आहे. संगमेश्वर पासून ते हातखांबापर्यंत ऑलमोस्ट लांजापर्यंत काम चालू आहे. संगमेश्वरची हालत तर एकदम बेकार आहे यार. तो रोड म्हणजे एकदम बाबा एकदम गाडी खुळखुळा झाला लिटरली गाडी चालवून. पण एक रात्रीचा आलो म्हणून जरा रोड मला रेकमेंडेशन नाही नाईट ड्रायव्हिंग तिकडे. मुंबई गोवलं तर बिलकुल नाही. पण मला यावं लागलं का सुट्ट्या पण नाहीत तेवढ्या. काय बोलतो ते डांबराचे रस्ते मस्त आहेत का लांजाला वगैरे की डांबराचे रस्ते मस्त आहेत. जरा सावकाशच आहे. पण आज काय माहित नाही याला बऱ्याच मुंबईवर गावाला येणाऱ्या गाड्या होत्या. गावी सगळे जत्रा वगैरे सुरू झाले. सप्ताह जत्रा सगळं चालू आहेत आता. त्यामुळे आता लोक गावाला येत आहेत मे बी. सो आता आम्ही आलोय. नाही पण आता किती 12 वाजता निघालो तरी आपण 10 तासाचा 11 तासाचा रनिंग आहे. 9 वाजले आपण थांबून बिंबा झालो. नाश्ता प्रॉपर केलाय. आमची झोप तर मस्त झाली आहे पद्धतशीर एकदम. ठीक आहे आता आपण आता कनेडीतनं आता बघूयात. पहिलं घरी जरा फ्रेश होऊन नंतर मग जरा एक झपकी घेतो. आणि हा डेली ब्लॉग आपला कंटिन्यू राहील. मध्ये मग तुझ्या पण असेल मी पण असणार. त्या डेली ब्लॉगमध्ये बोलन्सोल आपण बोलणार आहे स्पोक पर्सन. आणि तो सप्त्याचा ब्लॉग मी वेगळा करणार. ओके ठीक आहे. तर चला आपण बघूया लवकर जरा फ्रेश होऊया. नाश्ता पण घ्यायचा ना परत. नाश्ता करायचा घरी जाऊन. झोपायचं अजून झोपायचं आहे. अरे काय नॉन स्टॉप झोपलेली आहेत माणसं गाडीत नॉन स्टॉप. होय राहू दे झोपायचं काय नंतर ते बोलतात जाताना आम्ही घेतो गाडी चालवला बोलतात पुढे. बोलत चला ठीक आहे बघू. चला मग बघूया भेटू. चलो बाहेर नका. देवळाच्या समोर
विचारून जा की पप्पा बघतील. हां तर सांग दादा त्यांना. हे आपलं रामेश्वरचं मंदिर आहे आणि आय गेस मला वाटतं पुढच्या वर्षी जीर्णोद्धार होणार ना. जीर्णोद्धार होणार पुढच्या वर्षी, त्यामुळे मग यावर्षी सजावट फुल जोरात आहे. आणि मेन ते हत्तीचं केलं ना तिथे डेकोरेशन भारी आहे. हत्ती म्हणजे हत्ती कायम असतात तिथे डेकोरेशन त्यांनी. आता हत्तीच्या इकडे मंडप बांधला तिकडे त्यांनी. आणि हे असं कोण व्हिजिटर आले VIP आले तर त्यांना असं जस्ट बसायला फ्रेश व्हायला काय रात्री करू. हा हे रात्री घ्या ना इकडे नंतर. मंचुरियन भाजी भेटेल. हे बघ इथे हे केलंय. सो आलो आपण आता घरी. आता तिथे गाडी पार्क झालेली आहे. बाबा तिकडे कोणाशी बोलत आहेत. आपण जरा एक पॉवर नॅप घेऊया आणि परत लगेच फ्रेश होऊन आंघोळ करून जाऊया पाया पडायला. मग आता 9:30 झालेत. आलो ऑन टाईम. काय गेले नवीन कलमा लावलात की काहीतरी नवीन लावलात तुम्ही वाटतं. रत्ता मेहता लावला की काय. हे कलम लावला नाही वैदा. हे ऑल स्पाइस लावला नाही वाटतं. ऑल स्पाइस हा म्हणजे मला वाटतं का हा जागा केली खड्डे करून ते पाणी टाकायला. हा त्याला ओरा केलाय ओरा. आमची चूल बघा हे होती चूल आमची. तो ब्लॉग तुम्ही बघितला असेल तिसऱ्या ब्लॉगमध्ये. होय हे बघ अजून झोपा काढते. खतरनाक इथं रेकॉर्ड ब्रेकिंग आहे. हो मी रात्रभर झोपून होतो. ही गाडी इथे चालवली. ते हार देऊ ना आपण इथे. हां फ्रेश नाही ठेव. चला जरा फ्रेश होऊया पडूया आणि मंदिर लगेच जाऊया. चहा खावणे खाणार. तू पण परत झोपणार. परत काय मी जास्त वेळ तुम्ही झोपलेला सगळे झोपलेला तुम्ही. हे बरं केलं का. हां हां बोला.